नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुप्रसिद्ध हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे वाकरूळ येथे जाहीर कीर्तन संपन्न। गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती। भक्ती, संस्कार आणि समाज प्रबोधनाचा संदेश। मावळा प्रतिष्ठान व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य जाहीर कीर्तन पेण पूर्व विभागातील वाकरूळ येथील वाकेश्वर मंदिर परिसरातील विस्तीर्ण मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। या कीर्तन सोहळ्यास रायगड जिल्ह्यासह परिसरातील विविध भागांतून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। मैदान भाविकांनी फुलून गेले होते। हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। कीर्तनादरम्यान उपस्थित भाविकांनी नामस्मरणात सहभागी होत आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली। हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या ओघवत्या, विनोदी आणि प्रबोधनात्मक शैलीतून अध्यात्म, संस्कार, व्यसनमुक्ती, सामाजिक बांधिलकी, कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व तसेच समाजातील विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांच्या विचारांना उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पेण व रायगड परिसरातील सुमारे 80% जनता वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे। या भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या निघतात। मुलांना केवळ पैसा कमविण्यासाठी नव्हे तर चांगले संस्कार मिळावेत यासाठी शिक्षण द्यावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला। जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संस्कार असल्याचे नमूद करत समाजात सुसंस्कारित पिढी घडवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। तसेच सध्या अनेक राज्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याबद्दल चिंता व्यक्त करत या शाळा टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले। जनसेवा हीच ईश्वर सेवा या विचारातून मावळा प्रतिष्ठान सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करत असून त्यांच्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले। या कार्यक्रमास खासदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव मानकर, पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी मावळा प्रतिष्ठानच्या सामाजिक, धार्मिक आणि संस्कारक्षम उपक्रमांचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वाकरूळ ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा कीर्तन सोहळा यशस्वी ठरला। वाकरूळ येथे पार पडलेल्या या भव्य कीर्तन सोहळ्यामुळे परिसरात भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि समाज प्रबोधनाचा संदेश पोहोचला असून हा कार्यक्रम उपस्थित भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण।